अरे दादा, तुला तर माहिती आहे ना, आपल्या आई वडिलांचं स्वप्न होतं की मी मोठी व्हावी. जर मी घरातलीच कामं करत राहिले तर कधी मी मोठी होणार. म्हणूनच मी वहिनीला म्हटलं, मला जर अभ्यासात डोकं घालून द्या. अगं तुझं सगळं बरोबर आहे, कळतंय मला, पण तू पण थोडीफार मदत करायची. अरे दादा, मी काही मदत करत नाही का? माझ्याने जेवढी होईल ना तेवढी मी मदत करत असते, पण मला शिक्षणात पण डोकं घालावंच लागणार आहे ना. मलाच काय करावं हे कळत नाही बघ. तुझं शिक्षण पण खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या आई वडिलांची इच्छा, आणि तिची पण मला तेवढीच काळजी आहे ग. आपल्या सगळ्यांचं ती बघती. मी नक्की कोणाचं ऐकू काय करू मला कळत नाही. तुम्ही दोघींना जर एकमेकांना समजून घ्या ना. तू आहे ना, तू फक्त तुझ्या बायकोच ऐक, माझं ऐकूच नको. अरे तुझ्या अशा बोलण्यावरून तर मला असं वाटतं तुला माझ्या शिक्षणाची काळजीच नाहीये. आई वडिलांचा स्वप्नाचा तू विचार पण करत नाहीये. अगं अशी काय बोलते तू? तुझी काळजी नसती तर तुला एवढं शिक्षणासाठी मी बाहेर पाठवलं असतं. तुला सगळं बघतोय ग मी, तुझे क्लास ब्लीस सगळंच बघतोय ना. हा, मग एवढं सगळं करतोय ना, मग थोडंसं वहिनीला समजून सांग ना तू.